डेटा सेंटरला विरोध जागा हो जागा हो जागा हो जागा हो जागा हो जागा हो जागा हो। बाळकुम येथे प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटर विरोधात शनिवारी वेकअप ठाणेकरच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी आंदोलन केले। सकाळी 10 ते 12 या वेळेत नागरिकांनी डेटा सेंटर बाहेर एकत्र येत प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला। बाळकुम मधील 53 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे। तसेच वर्षभर 24 तास 90 डेसिबल पर्यंत आवाज होणार असल्याने गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। वेकअप ठाणेकरचे दयानंद नेने, साधना प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे आणि अनुराधा रोडे यांनी आंदोलनाची हाक दिली होती। अॅमेझॉनच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतरही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिक रस्त्यावर उतरले। मनोज प्रधान यांनी हा लढा अराजकीय असल्याचे सांगत ठाणेकरांचे पाणी आणि वीज हिरावून घेणारा हा प्रकल्प आम्ही हाणून पाडू असा इशारा देखील त्यांनी दिला। त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या बदल्यात देवाणघेवाण झाल्याची शक्यता व्यक्त केली। प्रस्तावित प्रकल्पाच्या 1 किलोमीटर परिसरात 8हून अधिक गृहनिर्माण संकुले, 5 शाळा, 3 रुग्णालये आहेत। सततच्या आवाजामुळे नागरिक व प्राण्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो। तसेच परिसराचे तापमान 3 ते 5 अंशांनी वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली। या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते संजय मंगो, जगदीश खैरालिया आणि ऋता आव्हाड यांच्यासह हजारो ठाणेकर सहभागी झाले होते। बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते। तुम्ही आता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार। इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार। अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहेत ती लोक, डिझेल वापरणार आहेत। त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश। तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे। मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे, याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब अमेझॉन्स बॅक, अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, युअर वेलकम। बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही नाही सिस्टमच्या विरोधात आहोत, नाही अमेझॉनच्या विरोधात आहोत। रोजगार वगैरे काहीही मिळणार नाही आहेत, कारण हे अतिशय हायली स्किल्ड जॉब आहेत। त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे जॉब जनरेशन होणार आहे ते खूपच कमी आहे। जी हानी होणार आहे त्या हानीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेटली जॉब्स खूप कमी आहेत। फक्त सुरुवातीला त्यांना हजारो लोक स्किल्ड, सेमी स्किल्ड लोक लागतील, अनस्किल्ड लागतील जेव्हा डेटा सेंटर बनत असेल। म्हणजे बांधकाम मजूर इतकंच जॉबचं जनरेशन होणार आहे, त्याच्यानंतर त्यांना जॉब इकडून जास्ती देता येणार नाहीत। आणि आम्ही अजूनही सांगतो की आज एवढी लोक जी उतरली आहेत, सामान्य लोक उतरली आहेत, सगळेजण त्याच्यात आहेत। आणि राजकारणी म्हणून आम्ही कशालाच विरोध करायचा नाही, हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर हे बरोबर नाही। अमेझॉन प्रस्तावित जो डेटा सेंटर या ठिकाणी बाळकुम परिसरामध्ये उभारला जात आहे, हा प्रकल्प अतिशय विनाशकारी असा प्रकल्प आहे। याच ठिकाणी काही वर्षापूर्वी केमिकल कंपन्या होत्या आणि या केमिकल कंपन्यामध्ये इथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार होता, परंतु या ठिकाणी केमिकल झोन लावल्यामुळे या कंपन्या बंद पडल्या। भूमिपुत्रांचा रोजगार गेला, इथे नागरिकांचा रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या आणि काहीच मिळालं नाही आणि शेतीही गेली। आणि या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डरांनी इथे येऊन जागा आमचा कसलाही विचार न करता, कारण आमच्या जागा भूसंपादने खाली रिझर्वेशन केल्या होत्या, त्यामुळे संपादित केल्या होत्या, परंतु त्याचा फायदा आम्हाला शेतकऱ्यांना काहीच मिळाला नाही। 12.5% तरी आम्हाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे होता, परंतु तो देखील आम्हाला मिळाला नाही। आणि आता जो डेटा सेंटर उभारला जात आहे तो डेटा सेंटर आम्हा गावकऱ्यांसाठी, इथे नागरिकांसाठी अतिशय जीवघेणा ठरणार आहे, कारण ह्या प्रकल्पामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होणार, इथे तापमानामध्ये बदल होणार आहे, शरीरावर, आरोग्यावर आमचे मोठे परिणाम होणार आहे। आम्हाला महिन्याला लागणारं पाणी हे 1 दिवसाला या ठिकाणी लागणार आहे। भविष्यात आमच्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होणार आहे, त्यामुळे हे संकट आलेलं आहे। हे संकट परतवण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ, नागरिक, येथील सोसायटी लोक आणि ठाणेकर नागरिक या ठिकाणी प्रचंड संख्येने जमलेले आहोत।
हा प्रकल्प आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. जर का शासनाने आमच्यावर दडपशाही करून हा प्रकल्प पुन्हा चालू ठेवला, तसाच चालू ठेवला, तर आम्ही या ठिकाणी आतमध्ये घुसून हा प्रकल्प जागेवर जाऊन बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न करणार आम्ही. सगळ्यात पहिले वेकअप ठाणेकर हे एक नॉन पॉलिटिकल, कुठल्याही पार्टीला आम्ही अलाइन नाही आहोत. हे सगळे ठाण्याचे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. इथे आम्हाला, आमच्या मुलांना, आमच्या पुढच्या पिढ्यांना त्रास होईल असं काहीतरी काम घडतंय. हायपर स्केल डेटा सेंटर 54 एकराच्या जागेत ॲमेझॉन इथे उघडणार आहे. आमचा ॲमेझॉनशी लढा नाही आहे, आमचा लढा आहे की नियोजनरहित जर विकास होत असेल, अनप्लॅन डेव्हलपमेंट, ज्याचा परिणाम सरळ किंवा इनडायरेक्टली इथल्या नागरिकांच्या तब्येतीवर, त्यांच्या सुखसोयींवर, ऑलरेडी ठाणे हे टँकर माफियाच्या जाळ्यात अडकलेलं आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा पाणी येत नाही, टँकरनीच घ्यावं लागतं आणि इथे लाखो लिटर पाणी वापरलं जाणार आहे. वृक्षतोड इथे झालेली आहे. आम्हाला सांगण्यात आलं की जवळजवळ 600 वृक्ष या कॅम्पसमध्ये तोडण्यात आलेत. बरं, जे काही सांगण्यात आलं की नोकरी किंवा भरपूर एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, तर इथे हार्डली 125 किंवा 150 लोकांना नोकरी मिळणार आहे, कारण इथे सगळे मशीन्सच असणार आहेत. आणि ह्या सगळ्याला जगभरात विरोध होतोय. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये सगळीकडे नागरिक रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे आमची तेवढीच विनंती आहे की सरकारने याचा पुनर्विचार करावा आणि ठाणे शहराच्या बाहेर कुठेतरी यांना जागा द्यावी आणि आम्हाला यातनं मुक्त करावं. धन्यवाद. सो वेकअप ठाणेकर बेसिकली आम्ही बरेचसे गोष्टी या माध्यमातून करत असतो आणि डेटा सेंटरला मुळात आमचा विरोध ह्याच्यासाठी आहे, कारण इकडे ऑलरेडी ठाणा 30 MLD पाणी डेफिसिटमध्ये आहे आणि ऑलरेडी आपलं पाणी त्यांना डायव्हर्ट केलं जाणार आहे. पॉवर आपण डेफिसिटमध्ये, पॉवर पण त्यांना दिली जाणार आहे. आणि US मध्ये असे केसेस आहे जिकडे ॲमेझॉनने व्हायलेशन्स केलेले आहेत त्यांचे कमिटमेंटचे आणि त्यांना फाईन्स लागलेले आहे. मग आपण कुठल्या आधारे त्यांना भरोसा करू? मुळात ॲमेझॉनला विरोध नाही आहे, त्यांनी यावं, त्यांचं कॉर्पोरेट सेंटर ओपन करावं, हब ओपन करावं. पण जे त्यांचं जे डेटा सेंटर जी गोष्ट आहेत जे करतात आहे त्याला आपला विरोध आहे आणि त्याच्यामुळे आपलं नॉईज पॉल्युशन होणार आहे. एक हमिंग साऊंड येतो लो फ्रिक्वेन्सी, तो येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त 190 DG सेट्स आहे त्याचं येणार आहे, त्याचं पॉल्युशन होणार आहे, त्याचं डिझेल वापरलं जाणार आहे. सगळ्या गोष्टी आहे याच्यामध्ये. साऊंड पॉल्युशन, नॉईज पॉल्युशन, एअर पॉल्युशन. रेसिडेन्शियल झोनमध्ये कशाला? US, युरोप तिकडनं डेटा सेंटर बाहेर काढतात आहे. चायनामध्ये अंडर सी केलेलं आहे आणि ठाण्यात मध्ये असं काय आहे की आपण रेसिडेन्शियल झोनच्या मध्ये करतोय, म्हणून आमचा विरोध आहे, बाकी काही नहीं. ये मेजॉरिटी जो पब्लिक आई है उनको डेटा सेंटर में टेक्निकली क्या प्रॉब्लम है पता नहीं है, बट सबको ये पता है कि ये जो रेजिडेंशियल लोकेलिटी है तो बहुत सारे सीनियर सिटीजन्स रहते हैं, बहुत सारे बच्चे रहते हैं और मिडिल एज भी रहते हैं, जो वर्किंग क्लास है. एक क्या इसमें 3 प्रॉब्लम है. एक है एक आवाज़ आने वाला है जिससे सबकी नींद खराब होने वाली है, बच्चों की पढ़ाई खराब होने वाली है. दूसरा, ये जो वहाँ से रेस वगैरह निकलेगा जो किसी को पता भी नहीं होगा, सबका हेल्थ इश्यू होगा, इट कैन गो अप टू कैंसर. और किसी को पता भी नहीं चलेगा इनिशियली कैंसर हो रहा है, ओवर द पीरियड दे विल नो सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. और तीसरा, जो एक्सिस्टिंग इंफ्रास्ट्रक्चर है, जो पानी है, इलेक्ट्रिसिटी है, उधर ये जो इतना पानी इलेक्ट्रिसिटी खींचेगा कि हर बिल्डिंग में तकलीफ होगा, जो कि अभी उनको पता नहीं है. और इसके लिए TMC गवर्नमेंट पहला तो एक गलत उन्होंने परमिशन दे दिया है, सेकंड इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाने के लिए कुछ किए भी नहीं है. तो दिस इज गोइंग टू बी ए डिज़ास्टर फॉर एवरीबडी. एंड ये अमेज़न को उनके कंट्री में किसी को डेटा सेंटर बनाने नहीं दे रहे हैं, वो इंडिया में दे रहे हैं. और पता नहीं कि इधर के जो MLA और स्टेट गवर्नमेंट और चीफ मिनिस्टर क्या हिसाब से क्या ओवर क्रॉस करके ये परमिशन दिया है. हमने सुना है कि हर एक डेटा सेंटर अगर आता है उधर एक जो परमिशन होता है कि उसके 5 किलोमीटर में कोई वाइल्ड एनिमल्स नहीं होना चाहिए. तो यहाँ पे 5 किलोमीटर संजय गांधी नेशनल पार्क हमारे येऊर के वहाँ सब है, और इनको परमिशन देने के लिए वो कट करके दिया है, विच इज़ वेरी रॉन्ग. और ये दिखाया जाता है कि ये इन लोगों को जानवर की चिंता है बट इंसान की चिंता नहीं है. इथे हे जे डेटा सेंटर होतं आहे ते रेसिडेन्शियल एरियामध्ये होतं आहे. आमचा प्रगतीला किंवा डेटा सेंटर उभारण्याला विरोध नाही आहे. ते रेसिडेन्शियल एरियामध्ये लहान मुलं जिथे खेळतात तिथे होऊ नये, इथल्या विजेवरती भार पडू नये, पाण्याच्या सिस्टीमवरती भार पडू नये, हा उद्देश आहे. आमचा प्रगतीला विरोध नाही, आम्ही कुठल्याही स्पेसिफिक राजकीय पक्षाकडून नाही, आम्ही ठाण्याचे सजग नागरिक म्हणून हे करतो आहे. आणि आमच्या लहान लहान मुलांनी ही चित्र काढलेली आहेत. ह्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की रेसिडेन्शियल एरिया ही
असा एखादा प्रकल्प जो विजेवरती पाण्यावरती इतका अतिरिक्त भार टाकणारा आहे तो करणं योग्य नाही आहे, एवढीच आमची मागणी आहे. हम लोग यहाँ पास में ही रिसेंटली घर खरीदे हैं और उसके बाद हमें पता चला यहाँ डेटा सेंटर बनेगा और डेटा सेंटर के जो हार्मफुल इफेक्ट्स होते हैं आसपास के लोगों के ऊपर, तो उसके खिलाफ हम प्रोटेस्ट करने आए कि जब भी सरकार ऐसे डिसीजन लेती है तो इतने हेविली डेंस रिहायशी इलाके में ऐसे डेटा सेंटर नहीं बनने चाहिए, खासकर जब जो वेस्टर्न कंट्रीज़ हैं, जो अमेज़ॉन जैसे यूएस उनका हेडक्वार्टर है, वहाँ पे उन लोग डेटा सेंटर उतना नहीं खोल पा रहे हैं क्योंकि लोकल जनता वहाँ प्रोटेस्ट कर रही है, इसलिए वो इंडिया में आ रहे हैं. तो जब हम लोग विकास के खिलाफ नहीं है, लेकिन ये सही जगह नहीं है डेटा सेंटर बनाने की. डेटा सेंटर बनाने से यहाँ के आसपास के इलाके में पानी की भारी कमी होती है. डेटा सेंटर काफ़ी ज़्यादा हमिंग नॉइस करता है जिससे साउंड पोल्यूशन होता है और लोगों को इंसोम्निया भी होने की शिकायत होती है. तो ये सारे हार्मफुल इफ़ेक्ट्स जो लोगों की ज़िंदगी में होते हैं उसको ध्यान में रख के सरकार को डिसीजन लेना चाहिए कि डेटा सेंटर कहाँ खोला जाए. शहर के बाहर और बहुत सारी जगह हैं जहाँ डेटा सेंटर खोला जा सकता है, बट रिहायशी इलाकों में इसे नहीं खोलना चाहिए. मैं बोलूँगा, मेरा नाम संजीव है और मैं पढ़ाई कर रहा हूँ, एमए हिंदी से कर रहा हूँ. और मुझे यही लगता है कि यहाँ पर जो डेटा सेंटर बनाया जा रहा है, इसका जो प्रोजेक्ट चालू है, यहाँ पर काम भी शुरू कर दिया गया है. यहाँ पर लोगों को दिक्कतें होंगी तमाम तरीके से. ऐसा नियम ही है कि जहाँ पर रहवासी रहते हैं, लोग रहते हैं, वहाँ पर तो डेटा सेंटर नहीं होना चाहिए. और इतना बड़ा प्रोजेक्ट है जिसकी वजह से जो है लाखों लीटर पानी यहाँ पर वेस्ट होगा, यहाँ पर प्रदूषण होगा. जनरेटर 150 से ज़्यादा सुनाई दे रहा है कि जनरेटर चलेगा. तो इसकी वजह से यहाँ पर जो रहवासी हैं, आम लोग हैं, जो यहाँ के रहवासी हैं, निवासी हैं, उनको तो तमाम तरीके की दिक्कतें होंगी. और सिर्फ यहाँ के लोगों को नहीं होगी, पूरे मुंबई या पूरे आसपास के क्षेत्रों को दिक्कत होगी. तो यही मानना है हमारा कि यहाँ से इस प्रोजेक्ट को तत्काल रद्द किया जाए और लोगों को जीने दिया जाए. ये सरकार जो है आज तमाम तरीके से पर्यावरण को नाश कर रही है, इसका विनाश कर रही है. तो ऐसे में हमारी यही अपील है कि आम लोग इस प्रोटेस्ट में शामिल हों और एक जनता का बड़ा जन आंदोलन खड़ा हो जिससे ये प्रोजेक्ट रुके.